Good morning, all of you. Today we are going to learn our second act, the Workmen's Compensation Act 1923. In our last lecture, we have seen about or we have learned about the Indian Factory Act, and in this lecture we will see next act, the Workmen's Compensation Act 1923. The Workmen's Compensation Act aims to provide workmen and or their dependents some relief in case of accidents arising out of and in the course of employment and causing either death or disablement of workmen. तर वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट म्हणजेच काय तर बघा, द वर्कमॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट म्हणजे एम्स टू प्रोव्हाइड वर्कमन अँड ऑर देअर डिपेंडंट्स, म्हणजे जे कोणी कामगार असतील कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्यांचे असलेले नातेवाईक किंवा त्यांच्यावरती अवलंबून असलेली लोक यांना थोडा रिलीफ मिळावा. कधी तर समजा त्या वर्कमनचा किंवा तो जो कोणी कामगार असणार आहे त्या कंपनीतला, त्या ऑर्गनायझेशनमधला, तर त्या कामगाराचा समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातून समजा त्याची डेथ झाली किंवा त्याला जर कायमचं अपंगत्व आलं आणि तो आयुष्यात पुढं काहीच करू शकणार नसेल, तर अशावेळी त्याच्या घरच्यांना आधार मिळावा म्हणून, आणि जर समजा त्याची डेथ झाली तर त्याच्या मागं जी लोकं असतील त्यांना आधार मिळावा म्हणून, आणि तो जर डिसेबल झाला म्हणजे त्याला जर कायमचं अपंगत्व आलं तर त्या व्यक्तीलासुद्धा आधार मिळावा म्हणून अशा प्रकारचा ॲक्ट हा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. हा ॲक्ट आहे 1923. हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही जे ॲक्टचे साल आहेत की नाही, म्हणजे इयर आहेत की नाही, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला 4 ॲक्ट आहेत आणि त्या 4 ॲक्टचे तुम्हाला साल विचारू शकतात, म्हणजे इयर विचारू शकतात की वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्टचं साल किती होतं किंवा इंडियन फॅक्टरी ॲक्टचं साल किती होतं. तर इंडियन फॅक्टरीचं 1948, वर्कमन्स कॉम्पन्सेशन द वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्टचं 1923. ओके, तर हे तुम्हाला MCQला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळं या संदर्भातसुद्धा गोष्टी लक्षात ठेवा आणि अजून माहिती मिळत असेल तर बघा. ओके, तर बघा, अशा पद्धतीनं वर्कमॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923चा उगम झाला किंवा सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे कोणी कामगार असतील त्यांच्या पश्चात, म्हणजे त्यांच्या डेथनंतर कामावर असताना, ओके, म्हणजे कारखान्यामध्ये वगैरे समजा एखादा मेजर ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये जर त्या कामगाराची डेथ झाली तर त्याच्या मागे असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना किंवा त्या तो जो कोणी कामगार आहे त्याला जर अपंगत्व आलं तर त्या व्यक्तीला थोडासा आधार मिळावा किंवा रिलीफ मिळावा, यासाठी काय केलं गेलं आहे तर अशा पद्धतीचा ॲक्ट हा तयार केला गेलेला आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट पेज बघा. इट प्रोव्हाइड्स फॉर पेमेंट बाय सर्टन क्लासेस ऑफ एम्प्लॉयर्स टू देअर वर्कमॅन कॉम्पन्सेशन फॉर इंजुरी बाय ॲक्सिडेंट. त्याचबरोबर बघा, मग यामध्ये काय केलं जातं तर एक प्रकारचं पेमेंट किंवा ठराविक असा काहीतरी पगार त्या एम्प्लॉयर्सना दिला जातो वर्कमॅन कॉम्पन्सेशन ॲक्टच्या अंडर. जर समजा ॲक्सिडेंटमध्ये त्या व्यक्तीला इंजुरी म्हणजे जखम वगैरे झाली असेल तर देन द वर्कमॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923 केम इन टू फोर्स फ्रॉम 1 जुलै 1924. इट ॲप्लाइज टू द होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. तर बघा, वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट हा 1923 साली 1923 याचा फक्त काय झाली होती तर सुरुवात झाली होती, पण ॲक्च्युअली त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा त्याची अंमलबजावणी आहे ती कधी झाली बघा. हा सुद्धा तुम्हाला एक पॉईंट आहे बघा महत्त्वाचा, ज्याच्यातून तुम्हाला MCQ निघू शकतो की ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन किंवा व्हेन द वर्कमन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923 केम इन टू फोर्स असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर बघा, त्याची सुरुवात किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं तर फ्रॉम 1 जुलै 1924, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि हे पूर्ण भारतामध्ये ॲप्लाय केलं गेलं किंवा इम्प्लिमेंट केलं गेलं आणि त्यामध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्यांचासुद्धा समावेश होता. दिस ॲक्ट ॲप्लाइज टू फॅक्टरीज, माइन्स, डॉक्स, कन्स्ट्रक्शन एस्टॅब्लिशमेंट्स, प्लांटेशन्स, ऑइल fields and other establishments listed in schedules 2nd and 3rd of the said act.
बट एक्सक्लूड्स फॅक्टरीज कवर्ड बाय द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट. तर बघा मग हा जो ॲक्ट होता किंवा हा जो कायदा होता तो कुठं कुठं ॲप्लाय केला बघा. तर फॅक्टरीज असतील किंवा माइन्स असतील म्हणजे कारखाने, खाणे, डॉक्स असतील म्हणजे बंदरं असतात की नाही तिथं, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन एस्टॅब्लिशमेंट असेल म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी असेल, प्लांटेशन्स असेल, ऑइल फील्ड्स असतील, तेल कारखाने असतील, अँड अदर एस्टॅब्लिशमेंट्स लिस्टेड इन शेड्यूल्स. तर जे काय एस्टॅब्लिशमेंट लिस्टेड केलेले आहेत शेड्यूल 2nd and 3मध्ये, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये काय केलं गेलं तर या ॲक्टचा वापर हा केला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढं बघा, द वर्कमन्स कॉम्पेन्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 1976 was passed with the object of providing suitable scales of compensation for the higher wage levels beyond ₹500. तर बघा द वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट अमेंडमेंट 1976 was passed with the object of providing suitable scales of compensation for the higher wage levels beyond ₹500. तर मग या वर्कमन्स कॉम्पेन्सेशन हा जो ॲक्ट होता त्याच्यामध्ये काही सुधारणा घडून आल्या पुढं, आणि तो 1976चा ॲक्ट ज्यामध्ये सुधारणा झाली होती त्यामध्ये कुठली गोष्ट किंवा कुठला ऑब्जेक्ट पास केला गेला बघा. तर प्रोव्हाइडिंग सुटेबल स्केल्स ऑफ कॉम्पेन्सेशन फॉर द हायर वेज लेवल्स बियॉन्ड ₹500. तर 500च्या वरती त्या व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती इंज्युअर्ड आहे किंवा जी व्यक्ती डिसेबल्ड आहे किंवा समजा जर डेथ झाली असेल तर त्या व्यक्तीच्या घरच्यांना किंवा ती व्यक्ती अस्तित्वात असेल आणि समजा जर ती डिसेबल्ड असेल कुठलंही काम करण्यासाठी तर त्या व्यक्तीला ₹500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेतन सुरू करावं असा एक सुधारणा किंवा असं एक आपण काय म्हणू शकतो तरतूद 1976च्या वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्टमध्ये करण्यात आली. द रिझन इज दॅट ऑल वेजेस हॅव बीन इन्क्रीज बिफोर द अमेंडमेंट. द ॲक्ट कवर्ड वर्कमेन हुज वेजेस डिड नॉट एक्सीड ₹500 पर मंथ. आणि याचं कारण होतं की सगळ्या लोकांचं जे वेतन होतं ते वाढलेलं होतं. ओके, ही सुधारणा करण्यापूर्वी मग ही सुधारणा करण्यापूर्वी सगळ्या लोकांचं वेतन वाढलेलं असल्यामुळं त्या लोकांनासुद्धा जे डिसेबल्ड आहेत किंवा डेथ आहेत तर त्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी अशा पद्धतीची तरतूद या ॲक्टमध्ये 1976ला करण्यात आली. पुढं बघा, दिस ॲक्ट एनकम्पासेस ऑल केसेस ऑफ ॲक्सिडेंट्स अरायझिंग आउट ऑफ अँड इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. द रेट ऑफ कॉम्पेन्सेशन टू बी पेड इन अ लंप सम is determined by a schedule provided in the act proportionate to the extent of injury and the loss of earning capacity. मग हा जो ॲक्ट होता हा सगळ्या कुठल्याही प्रकारची जर केस असेल ॲक्सिडेंटची कारखान्यामध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये घडलेली तर अशा पद्धतीच्या ठिकाणी अशा पद्धतीचा ॲक्ट हा अस्तित्वात आला गेला. त्याचबरोबर द रेट ऑफ कॉम्पेन्सेशन टू बी पेड इन अ लमसम. मग जे काय रेट होतं कॉम्पेन्सेशनचं म्हणजे जो काय लाभ देण्यात आला होता वर्कमनना किंवा त्याच्या फॅमिलीला तो म्हणजे लमसम होता म्हणजे थोड्या अधिक प्रमाणात होता. इज डिटरमाइंड बाय अ शेड्यूल प्रोव्हाइडेड इन द ॲक्ट प्रोपोर्शनेट. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यात आली की ज्या पद्धतीची इंज्युरी आहे त्या व्यक्तीला किंवा ज्या पद्धतीचं त्याचं अर्निंग कपॅसिटी आहे म्हणजे जेवढी काय त्यांना अर्निंग कपॅसिटी लॉस केली आहे. समजा जर त्या व्यक्तीचे ॲक्सिडेंटमध्ये 2 पाय गेले असतील तर तो काहीच करू शकणार नाही. ओके, किंवा तो हातानं थोडंफार करतो तर त्याच्यावर त्याचा रेट ठरवण्यात आला की त्याला किती लाभ देण्यात यावा. ओके, देन बघा, द यंगर द एज ऑफ द वर्कर अँड हायर द वेज द ग्रेटर इज द कॉम्पेन्सेशन. तर बघा जेवढा तरुण व्यक्ती असेल तेवढं त्याला जास्तीत जास्त वेतनाचा लाभ देण्यात यावा आणि जर वृद्ध व्यक्ती असेल तर तेवढा कमी लाभ त्यांना देण्यात यावा अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये केली गेली. द ॲक्ट प्रोव्हाइड्स द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द कॉम्पेन्सेशन. द इंज्युअर्ड पर्सन कॅन क्लेम कॉम्पेन्सेशन अँड इन द केस ऑफ डेथ द कॉम्पेन्सेशन इज क्लेम्ड बाय डिपेंडंट्स ऑफ द डिसीज्ड. तर बघा
मग मग यासाठी जो कोणी इंजर्ड व्यक्ती असेल तो क्लेम करू शकत होता. त्याचबरोबर समजा जर त्या व्यक्तीची डेथ झाली, त्या वर्कमनची डेथ झाली, तर त्याच्या पश्चात असणारे त्याचे नातेवाईक, त्याचे बायको असेल, मुलं असतील, तर ते सुद्धा या गोष्टीवरती क्लेम करू शकत होते. पुढं बघा, पर्पज ऑफ द ॲक्ट. मग या ॲक्टचा पर्पज काय होता किंवा हेतू काय होता, तर द वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 एम्स टू प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन टू वर्कमॅन अँड देअर डिपेंडन्स इन केस ऑफ एनी ॲक्सिडेंटल इंजुरी अरायझिंग आउट ऑफ ऑर इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कॉझिंग आयदर डेथ ऑर डिसेबलमेंट ऑफ द वर्कर बाय मीन्स ऑफ कॉम्पेन्सेशन. तर बघा, पर्पज काय होता या ॲक्टचा, तर एखाद्या व्यक्तीची कारखान्यामध्ये असताना, म्हणजे कारखान्यामध्ये काम करत असताना, एखाद्या वर्कमनचा किंवा ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना किंवा कंपनीमध्ये काम करत असताना समजा त्या व्यक्तीचा कामावरती मृत्यू झाला किंवा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीला किंवा समजा ॲक्सिडेंट झाला तर आणि ती व्यक्ती काहीच करू शकणार नसेल भविष्यामध्ये, म्हणजे जर त्या व्यक्तीला कायमचं अपंगत्व आलं असेल किंवा त्याची जर डेथ झाली असेल, तर अपंगत्व आले असेल तर त्या व्यक्तीला, किंवा डेथ झाली असेल तर त्याच्या मागं किंवा त्याच्या पश्चात जी काही लोक असतील तर त्या लोकांना त्याचा फायदा मिळावा, हाच फक्त काय होता, तर या वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923चा हेतू होता. द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉईज कवर्ड अंडर दिस ॲक्ट फॉर इंजुरी कॉज्ड बाय ॲक्सिडेंट. Generally, companies like insurance policies to cover their liability under the Employees Compensation EC Act. तर बघा, मग अशा पद्धतीच्या त्याचबरोबर कंपनीकडून जे लाभार्थी असतील त्यांना त्या योग्य पद्धतीचा लाभ मिळावा आणि त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं, किंवा त्यांचं जर अपंगत्व आलं तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी कंपनीकडून किंवा कारखान्याकडून, किंवा जर समजा त्यांची डेथ झाली तर त्यांच्या पश्चात असणाऱ्या लोकांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा, अशा पद्धतीच्या गोष्टींचा विचार किंवा अशा पद्धतीचा हेतू यामध्ये सांगितला जातो. त्याचबरोबर काही इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा होत्या या वर्कमन्ससाठी. त्यातली एक आहे बघा, एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन EC इंटू ब्रॅकेट आहे बघा, ECचा लॉंग फॉर्म काय आहे, तर एम्प्लॉयर्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट. ओके, पुढं बघा, इम्पॉर्टंट डेफिनिशन्स. मग वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्टसाठी असलेल्या डेफिनिशन्स बघूयात. द फॉलोइंग डेफिनिशन्स अँड द सेक्शन्स ऑफ लॉ आर प्रेझेंटेड फॉर द स्टुडंट्स टू टेक नोट ऑफ देम. कमिशनर, सेक्शन 2 और B. कमिशनर मीन्स अ कमिशनर फॉर वर्कमन्स कॉम्पेन्सेशन अपॉइंटेड अंडर सेक्शन 20. तर सेक्शन 20च्या खाली असलेला किंवा त्याच्यावर आधारित असलेला कमिशनर हा व्यक्ती आहे, किंवा कमिशनर फॉर वर्कमन्स कॉम्पेन्सेशन अपॉइंटेड, वर्कमन्सचं कॉम्पेन्सेशन करण्यासाठी त्याला अपॉइंट केलं जातं. देन कॉम्पेन्सेशन, सेक्शन 2. कॉम्पेन्सेशन मीन्स कॉम्पेन्सेशन ॲज प्रोव्हाइड फॉर बाय दिस ॲक्ट. तर या ॲक्टमुळं जे काही सूट दिले जाते किंवा जो काही लाभ दिला जातो त्यालाच इथं कॉम्पेन्सेशन असं म्हटलेलं आहे बघा. डिपेंडंट मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग रिलेटिव्ज ऑफ अ डिसीज्ड वर्कमॅन नेमली. तर डिपेंडंट म्हणजे कोण, तर अवलंबून असणारा. ओके, मग त्यामध्ये त्याने लिस्ट दिली आहे बघा, यातला कुठलाही व्यक्ती, जो व्यक्ती किंवा नातेवाईक जो त्या व्यक्तीवर अवलंबून होता, जी व्यक्ती डिसेबल्ड झाले किंवा ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. तर त्यातलं पहिलं आहे बघा, अ विडो, विधवा, अ मायनर, लेजिटिमेट ऑर ॲडॉप्टेड सन अँड अनमॅरिड, छोटा किंवा लग्न न झालेला त्यांचा असलेला मुलगा, डॉटर ऑर अ विडोड मदर, त्यांना असलेली मुलगी किंवा विडो असलेली मदर म्हणजे विधवा असलेली आई. ओके, सेकंड, इफ होली डिपेंडंट ऑन द अर्निंग्स ऑफ द वर्कमॅन ॲट द टाईम ऑफ द डेथ, अ सन ऑर अ डॉटर हू हॅज अटेंडेड द एज ऑफ 18 years अँड हू इज इन्फर्म. तर बघा, अशी पूर्ण कुटुंब एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असेल तर
आणि त्या व्यक्तीचे पूर्ण अर्निंग त्या कुटुंबावर खर्च होत असेल तर, आणि त्या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी अजून 18 वर्ष पूर्ण झाले नसतील तर त्यांनासुद्धा हा लाभ देण्यात येत होता. थर्ड वन इज इफ होली ऑर इन पार्ट डिपेंडंट ऑन द अर्निंग्ज ऑफ द वर्कमॅन ॲट द टाईम ऑफ हिज डेथ. अशा व्यक्तीवरती पूर्ण कुटुंब किंवा कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त त्या व्यक्तीचा फायदा होत असेल त्या कुटुंबाला तर, आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात मग कुणाकुणाला फायदा मिळत असेल बघा किंवा लाभ मिळत असेल या योजनेचा तर या ॲक्टचा, तर पहिल्या बघा अ विडोवर त्याची असलेली विधवा बायको. सेकंड अ पॅरेंट अदर दॅन अ विडोवड मदर, त्याचे आईवडील असतील तर त्या व्यक्तीचे. थर्ड वन अ मायनर इलेजिटिमेट सन अँड अनमॅरिड इलिजिमेट डॉटर ऑर अ डॉटर लेजिटिमेट ऑर इलेजिटिमेट ऑर ॲडॉप्टेड. त्याचबरोबर जर लहान बाळ असेल आणि विधवा बायको असेल त्याची तर, किंवा त्याचे 18 वर्ष पूर्ण झालेले किंवा सज्ञान नसलेले मुलगा किंवा मुलगी या सगळ्यांना याचा फायदा मिळत होता बघा. देन अ मायनर ब्रदर ऑर ॲन अनमॅरिड सिस्टर ऑर अ विडोवड सिस्टर इफ अ मायनर. त्याचबरोबर छोटा भाऊ किंवा लग्न न झालेली त्याची बहीण किंवा लग्न झालेली पण विधवा असलेली आणि वयाने त्याच्यापेक्षा छोटे असलेल्या बहिणीला. देन अ विडोवड डॉटर इन लॉ. त्याचबरोबर त्या व्यक्तीची जर विधवा सून असेल तर तिला. देन अ मायनर चाइल्ड ऑफ अ प्रीडिसेस्ड सन. त्याच्या नातवाला किंवा नातीला. अ मायनर चाइल्ड ऑफ अ प्रीडिसेस्ड डॉटर व्हेअर नो पॅरेंट ऑफ द चाइल्ड इज अलाइव्ह. किंवा अशी मुलगी किंवा मुलगा जिचे आईवडील अस्तित्वात नाही आहेत किंवा ते या जगात नाही आहेत. ओके, म्हणजे ती मुलगा किंवा मुलगी अनाथ असेल तर. देन अ पॅटर्नल ग्रँडपॅरेंट इफ नो पॅरेंट ऑफ द वर्कमॅन इज अलाइव्ह. त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांचे आईवडील म्हणजे त्याचे आजी आजोबा जर त्या वर्कमनचे आईवडील नसतील तर त्याच्या आजी आजोबांनासुद्धा या प्रकारचा लाभ देण्यात येत होता या प्रकारच्या गोष्टीतून किंवा या प्रकारच्या कायद्या अंतर्गत. ओके. देन एम्प्लॉयर employer includes anybody of persons whether incorporated or not and any managing agent of an employer. तर एम्प्लॉयर म्हणजे काय तर अशी कुठलीही व्यक्ती जी काम करत असेल किंवा एम्प्लॉयरची मॅनेजिंग एजंट असेल तर, अँड द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ डिसीज्ड एम्प्लॉयर अँड व्हेन द सर्व्हिसेस ऑफ वर्कमन are temporarily lent or let on hire to another person by the person with whom the workman has entered into a contract of service or apprenticeship means such other person while the workman is working for him. त्याचबरोबर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमधून ती व्यक्ती त्या ठिकाणी कामाला आली आहे. ओके. देन managing agent means any person appointed or acting as the representative of another person for the purpose of carrying on such other person's trade or business but does not include an individual manager subordinate to an employer one. तर बघा, मॅनेजिंग एजंट म्हणजेच काय तर पर्सन अपॉइंटेड ॲक्टिंग ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अनादर पर्सन, म्हणजे दुसऱ्या लोकांना सांभाळण्यासाठी किंवा वर्कमन्सचा रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी वर्कमन्सना म्हणजे जे कोणी कामगार असतील त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या व्यक्तीची रिक्रुटमेंट केली जाते किंवा अपॉइंटमेंट केली जाते तर त्या व्यक्तीला मॅनेजिंग एजंट असं म्हटलं जातं. जी व्यक्ती काय करते तर जो काही ट्रेड असेल किंवा जो काही बिझनेस असेल तर त्याला हातभार लावण्याचं काम करत असते.
पण ती व्यक्ती स्वतः त्यामध्ये इन्क्लूड नसते. ओके. देन मायनर मीन्स अ पर्सन हू हॅज नॉट अटेन द एज ऑफ 18 इयर्स. मायनर म्हणजे लहान व्यक्ती किंवा छोटा व्यक्ती, ज्या व्यक्तीनं अजून 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशा व्यक्तीला मायनर असं म्हटलं गेलं बघा इथं. देन पार्शल डिसेबलमेंट मीन्स व्हेदर द डिसेबलमेंट इज ऑफ अ टेम्पररी नेचर. म्हणजे पार्शल डिसेबलमेंट म्हणजे बरी होण्यासारखी असलेलं अपंगत्व. म्हणजे बघा अगदी थोड्या काळापुरतं असलेलं त्या अपंगत्वाचं स्वरूप असेल. सच डिसेबलमेंट ॲज रिड्युसेस द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अ वर्कमॅन इन एनी एम्प्लॉयमेंट इन विच ही वॉज एंगेज्ड ॲट द टाईम ऑफ द ॲक्सिडेंट रिझल्टिंग in the disablement, and where the disablement is of a permanent nature, such disablement as reduces his earnings capacity in every employment which he was capable of undertaking at that time. तर बघा पार्शल डिसेबलमेंटमध्ये त्या व्यक्तीला थोड्या प्रमाणात काय झालेलं असतं तर डिसेबलमेंट आलेलं असतं आणि त्यामुळे ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचं अर्निंग करू शकत नाही. ओके. त्याचबरोबर प्रोव्हायडेड दॅट एव्हरी इंजुरी स्पेसिफाईड शाल बी डीम टू रिझल्ट इन परमनंट पार्शियल डिसेबलमेंट. त्याचबरोबर परमनंट पार्शियल डिसेबलमेंट म्हणून सुद्धा सांगते, ज्यामध्ये व्यक्तीला बऱ्यापैकी अपंगत्व येतं आणि ती व्यक्ती पुढं भविष्यातसुद्धा काहीच करू शकत नाही. तर अशा प्रकारच्या डिसेबलमेंटला परमनंट पार्शियल डिसेबलमेंट असं म्हटलेलं आहे बघा. देन क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर मीन्स एनी पर्सन registered to under any 3 central act, provincial act or an act of the legislature of a 4 state providing for the maintenance of a register of medical practitioner. तर अशी क्वालिफाईड व्यक्ती किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर ज्या व्यक्तीनं 2 किंवा 3 सेंट्रल ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके. त्याचबरोबर प्रोव्हाइडिंग फॉर द मेंटेनन्स ऑफ अ रजिस्टर ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. इन एनी एरिया व्हेअर नो सच लास्ट मेन्शन ॲक्ट इज इन फोर्स. कुठल्याही भागामध्ये तो ती प्रॅक्टिस करत असेल. एनी पर्सन डिक्लेअर्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट टू बी अ क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर फॉर द पर्पजेस ऑफ धिस ॲक्ट. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटनं जे काही नोटिफिकेशन किंवा ऑफिशियल जे काही गॅझेट तयार केले मेडिकल प्रॅक्टिशनरच्या रजिस्ट्रेशनसाठी, तर त्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ओके. हाच या ॲक्टचा काय आहे तर हेतू आहे. वेजेस इन्क्लूड एनी प्रिव्हिलेज ऑर बेनिफिट विच इज कॅपेबल ऑफ बिईंग एस्टिमेटेड इन मनी अदर दॅन अ traveling allowance or the value of any traveling concession or contribution paid by the employer of a workman towards any pension or provident fund or a sum paid to a workman to cover any special expenses entitled on him by the nature of his employment. तर बघा वेजेस म्हणजेच काय तर तो जो एखादा वर्कमन किंवा एखादी व्यक्ती कारखान्यामध्ये असेल किंवा कंपनीमध्ये असेल, ऑर्गनायझेशनमध्ये असेल, तर तिथं काम करत असताना त्या कामाचा जो काही मोबदला दिला जातो त्यालाच वेजेस किंवा वेतन असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल किंवा बाकीचे काही भत्ते असतील, बाकीचं काही गोष्टी असतील किंवा स्पेशल एक्सपेन्सेस असतील त्याचे, तर या सगळ्यांचासुद्धा यामध्ये काय केलं जातं तर समावेश केला जातो. पुढं बघा टोटल डिसेबलमेंट means such disablement whether of a temporary or permanent nature as incapacitates a workman for all work which he was capable of performing at the time of the accident resulting in such disablement. म्हणजे टोटल डिसेबलमेंट म्हणजे काय तर जास्त प्रमाणात किंवा भरपूर मेजरली असलेलं डिसेबलमेंट किंवा अपंगत्व ज्यामुळे व्यक्ती परत आयुष्यात काहीच करू शकणार नसते. त्याचबरोबर बघा प्रोव्हायडेड दॅट परमनंट टोटल डिसेबलमेंट शाल बी डीम टू रिझल्ट फॉर एव्हरी इंजुरी स्पेसिफाईड इन पार्ट 1 ऑफ शेड्यूल
पार्ट 1मध्ये आपण बघितले की परमनंट टोटल डिसेबलमेंट कशा पद्धतीनं असतं. यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ इंजुरीज स्पेसिफाईड इन पार्ट 2 देअर ऑफ वेअर द ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑफ द लॉस ऑफ अर्निंग कपॅसिटी ॲज स्पेसिफाईड इन द सेड पार्ट 2. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात इंज्युअर्ड असतो ती व्यक्ती आणि ती परत काहीच करू शकत नसते, म्हणूनच याला टोटल डिसेबलमेंट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, एम्प्लॉयर्स लायबिलिटी फॉर कॉम्पेन्सेशन. मग कॉम्पेन्सेशनसाठी जो एम्प्लॉयर आहे किंवा जो वर्कमन आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टींनी पात्र असावा किंवा कुठल्या गोष्टीतून पात्र असावा ते त्यांनी सांगितलेले बघा. तर पहिली आहे, इफ पर्सनल इंजुरीज कॉज्ड टू वर्कमन बाय ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कामगाराला जर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना म्हणजे कारखान्यामध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असताना हा ॲक्सिडेंट झाला असेल तर हिज एम्प्लॉयर शॅल बी लायबल टू पे कॉम्पेन्सेशन इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ धिस चॅप्टर. त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनने किंवा त्या कंपनीने अशा पद्धतीचा ॲक्ट ॲक्सेप्ट केला असेल तर ती व्यक्ती त्यासाठी पात्र असते. देन पुढचा पॉईंट बघा, इन रिस्पेक्ट ऑफ एनी इंजुरी विच डज नॉट रिझल्ट इन द टोटल ऑर पार्शल डिसेबलमेंट ऑफ द वर्कमन फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 days. मग अशा वेळी ॲक्सिडेंट झाला असेल समजा ज्यामध्ये 3 दिवसांपेक्षा त्याला जास्त काही त्रास झाला नाही, कुठल्याही प्रकारची इंजुरी नसेल किंवा परमनंट टोटल डिसेबलमेंट नसेल तर त्या व्यक्तीला अशा पद्धतीच्या ॲक्टचा फायदा किंवा लाभ मिळत नाही. देन इन रिस्पेक्ट ऑफ एनी इंजुरी नॉट रिझल्टिंग इन डेथ ऑर परमनंट टोटल डिसेबलमेंट कॉज्ड बाय ॲन ॲक्सिडेंट विच इज डिरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू. तर बघा, त्याचबरोबर अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे पण म्हणजे थोड्याफार प्रमाणात ती व्यक्ती इंज्युअर पण झाली आहे पण डेथ झाली नाही, तर अशा वेळीसुद्धा या गोष्टीचा किंवा या ॲक्टचा लाभ घेता येतो. त्यामध्ये पॉईंट सांगितले बघा, द वर्कमन हॅविंग बीन ॲट द टाईम देअर ऑफ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ड्रिंक ऑर ड्रग्ज. जर व्यक्ती ती ड्रिंक किंवा ड्रग घेतलेली असेल तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळत नाही. सेकंड, द विलफुल डिसओबेडन्स ऑफ द वर्कमन टू ॲन ऑर्डर एक्सप्रेसली गिव्हन ऑर टू रूल एक्सप्रेसली फ्रेम्ड फॉर द पर्पज ऑफ सिक्युरिंग द सेफ्टी ऑफ वर्कमन. जर त्या व्यक्ती म्हणजे वर्कमनसाठी किंवा कामगारांसाठी काही कायदा केला असेल सेफ्टीचा आणि तरीही ती व्यक्ती आज्ञा किंवा आज्ञेचं पालन न करता जबरदस्ती त्या ठिकाणी काम करत असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला अपघात झाला तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळत नाही किंवा त्या ॲक्टचा लाभ घेता येत नाही. देन द विलफुल रिमूव्हल ऑर disregard by the workman of any safety guard or other device which he knew to have been provided for the purpose of the securing the safety of workman. ओके, म्हणजे जर वर्कमनकडून किंवा जो कोणी कामगार असेल त्याच्याकडून सेफ्टी रिगार्डचा वापर केला नाही किंवा ते सेफ्टी डिव्हायसेस वापरली नाहीत आणि त्यामुळे जर त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर अशा वेळीसुद्धा या ॲक्टचा किंवा या लाभाचा त्याला फायदा घेता येत नाही. ओके, तर बघा इथंपर्यंत मी हे लेक्चर संपवते. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. थोडा अवघड पार्ट आहे पण मी जितक्या सोप्या भाषेत समजावून सांगता येईल तितक्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कुणाला काही समजलं नसेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप ऑर यू कॅन डिरेक्टली कॉल मी. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट्स. तर आता मी इथं थांबवते आणि नेक्स्ट पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.